आपणाला एक काय माहीत असतं, ज्ञान म्हटलं का आपणाला समजतं. ज्ञान हे काय, घटाचं ज्ञान, हे काय पंख्याचं ज्ञान. हा पंखा म्हणजे हे पंख्याचं ज्ञान झालं. हा रुमालाचं ज्ञान झालं. हे आपल्याला कळतं. कुठल्या तरी विषयाचं ज्ञान होत असतं. आता अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. अधोरेखा करा. ज्ञानाची काय नावं होतात? भिन्न भिन्न नावे होतात. कशी होतात ते सांगतो. जगातील यच्चयावत ज्ञानाचा जो व्यवहार होतो, काय जगामध्ये जेवढी ज्ञान होतात, काय जगातील यच्चयावत ज्ञानाचा जो व्यवहार होतो ते सर्व ज्ञान कसं आहे? ब्रह्मरूप साक्षीचेच असतं. आणि ते ज्ञान अंतःकरणात नित्य स्फुरत असतेच. जितकी जगामधली ज्ञान आहेत, जितकं म्हणून मला हे ज्ञान झालं असा व्यवहार होतो, ते सगळं ज्ञान कसं आहे? ब्रह्मरूपच आहे. आपल्याला कळत नाही ते ज्ञान आहे असं आपण म्हणतो, पण ते ज्ञान कोणाचं आहे? ब्रह्मरूप साक्षीचेच असते. साक्षी रूपच असते. ते ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी काय करत असतं? पहिल्यापासून स्फुरतच असतं. आपणाला कळत नाही. ते ब्रह्मज्ञान आहे हे आपणाला कळत नाही. अंतःकरणात नित्य स्फुरत असते. पण जीवाला काय वाटतंय? जीवास मात्र हे अंतःकरणाचे ज्ञान आहे असे वाटते. अधोरेखा करा. मग जीवाला हे अंतःकरणाचे ज्ञान आहे. जीवात कोण बसलेला आहे? अंतःकरणामध्ये साक्षात कोण बसलेला आहे? ब्रह्म बसलेला आहे. पण तो ते ब्रह्म बसलेला परमात्मा माझ्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे असं न जाणता तो काय म्हणत असतो? जीव आहे. देहालाच काय म्हणतोय मी म्हणत असतो. वास्तविक आतमध्ये कोण बसलेला आहे? गीतेचा श्लोक आहे, आठवतोय का बघा कोणाला? ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षैर्जन तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. है ना? ईश्वर सर्वभूतानां, सब भूतों का जो ईश्वर है, हृदयेर्जुन तिष्ठति है. अर्जुन हृदय प्रदेश मध्ये बसलेला आहे. आणि तो काय करत असतो? जशा तऱ्हेने सूत्रधार जैसा, असं कुठेतरी आलंय बघा. सूत्रधार जशा तऱ्हेने त्या खेळण्याला नाचवत असतो. सूत्रधार जसा तऱ्हेने बाहेरच्या खेळण्याला काय करत असतो? फिरवत असतो. तशाच तऱ्हेने हा अंतःकरणामध्ये बसलेला ईश्वर हा तुम्हाला काय करतो? वेगवेगळी कामं करून घेत असतो. बरोबर आहे? आता जीवाला परमात्मा अंतःकरणामध्ये तुमच्यामध्ये बसलेलाच आहे. अंतःकरणामध्ये जे ज्ञान आहे हे ब्रह्मज्ञानच आहे. पण जीव मात्र काय म्हणतोय? अंतःकरणाचे ज्ञान, अंतःकरणाला ज्ञान झालं असं म्हणतोय. काय म्हणतोय? अंतःकरणाचं ज्ञान आहे असे वाटते, पण तो भ्रम आहे. आता बघा,
बाहेरचं विषयाचं ज्ञान होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? कुठं कुठं होतं? कुठं होतं? कुठं होतं? ती जागा जागा ना अंतःकरणामध्ये. बरोबर आहे. पक्का असला पाहिजे आपणाला. बाहेरच्या विषयाचं ज्ञान होतं ते बाहेर नसतं, अंतःकरणामध्येच असतं. बाहेरच्या विषयाचं ज्ञान होतं है ना, हे कुठं होतं? सुख दुःख हे विषय बाहेर असतात का? नक्की करा. नाही नाही, बाहेर असत नाही. मग ते सुख आणि दुःख हे विषय कुठे असतात? आणि त्यांचं ज्ञान देखील. मग बाहेर असणाऱ्या विषयांना बाह्य विषयाचं ज्ञान असं म्हणायचं, आणि आतमध्ये असणारा ह्यांना काय म्हणायचं? अंतर्विषयाचं ज्ञान. ही दोन्ही ज्ञान झाली ना. कुठलं ज्ञान झालं? बाह्य विषयाचं ज्ञान कुठे असतं? बाह्य विषयाचं ज्ञान कुठं असतं? हा, पक्का ज्ञान अंतःकरणामध्येच असतं, बाहेर असू शकत नाही. सुख दुःख अंतःकरणामध्येच असतात, बाहेर नसतात. बाहेर विषय असतात. बरोबर आहे. विषय बाहेरही असतात, विषय आतही असतात. बरोबर आहे. पण त्यांचं दोघांचंही ज्ञान अंतःकरणातच असतं. बरोबर आहे. आता चला, त्या अंतःकरणात वृत्तीद्वारा जितकी ज्ञान होतात आहे ना, त्या काही ज्ञानाला इंद्रियाचं साह्य होतं ना. हे बघा परत एकदा, विषय बाह्य आहे ना, मग त्याचं ज्ञान होतं कुठे होतं? अंतःकरणामध्ये होतं. बरोबर आहे. मग ह्या बाह्य विषयाचं ज्ञान अंतःकरणात होण्यासाठी इंद्रियाचं साह्य आवश्यक आहे की नाही? आहे. बरोबर झालं. मग हे जे बाह्य विषयाचं ज्ञान आहे त्याला इंद्रियाचं साह्य आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि हे इंद्रिय नसेल तर त्या बाह्य विषयाचं ज्ञान तुम्हाला होणार नाही. श्रोत्रेंद्रिय नसेल तर तुम्हाला बाहेरचे विषय शब्द कुठलेही ऐकू येणार नाही. बरोबर आहे. त्याला इंद्रियाचं ज्ञान, काही ज्ञानांना बाह्येंद्रियांची आवश्यकता असते. सुखदुःख हे ज्ञान कुठे आहे? सुखदुःख हे विषय कुठे? आतमध्ये आहे. त्यांच्या ज्ञानासाठी इंद्रियाची आवश्यकता आहे की नाही? नाही. सुखदुःखाच्या ज्ञानासाठी सुखही अंतःकरणात आहे, त्यांचं ज्ञानही अंतःकरणामध्ये, त्याला बाह्य इंद्रियाची आवश्यकता नसते. आता दोन प्रकारची ज्ञान झाली ना. बाह्य विषयांच्या ज्ञानाला इंद्रियाची जरुरी आहे, आंतरविषयाच्या ज्ञानाला सुखदुःखाला जरुरी नाही. बरोबर आहे. दोन विषय झालं ना ज्ञानाचे, अंतर्ज्ञान बाह्य ज्ञान, बाह्य विषय ज्ञान आंतरविषय ज्ञान, हे झालं ना. त्यात काही इंद्रियाचे साह्य असते, काही नसते. आता ही सगळी ज्ञान झाली ना. आता या ज्ञानामध्ये जे एकंदर ज्ञानास अनुभवाच्या सोयी करता काय म्हटलेलं आहे? आपल्याला अनुभवाचं सहज ज्ञान व्हावं, समजावं म्हणून काय झालं? दोन भेद केले आहेत, एक प्रमा आणि एक अप्रमा. काय? बरोबर आहे. प्रमा कशाला म्हणतात? प्रमाजन्य ज्ञानम प्रमाणम है ना. प्रमाण अजन्य ज्ञानम अप्रमाणम. बरोबर आहे. अप्रमा एकंदर ज्ञानात अनुभवाच्या सोयी करता प्रमा हे पण ज्ञान आहे आणि अप्रमा हे पण ज्ञान आहे.
हे कसं काय समजत नाही. बघा, रस्त्यात तुम्हाला दोरी दिसली, इंद्रियाने ज्ञान झालं की नाही? त्याला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. प्रमाणजन्य ज्ञानम प्रमा. आणि रात्री तुम्हाला दोरीत सर्प भासला, सर्प करून तुम्ही ओरडलेत, लोक आलेत, काटा घेऊन आलेत. आता दिवा लावला तर त्या ठिकाणी सर्प होता का? काय होतं? दोरी होती. मग सर्प हे ज्ञान तुम्हाला झालं का नाही झालं? मग हे ज्ञान आहे की नाही ज्ञान? पण त्याला काय म्हणायचं? भ्रम किंवा अप्रमा काय म्हणायचं? तर प्रमा हे पण ज्ञान आहे, अप्रमा हे पण ज्ञान आहे. हे दोन्ही ज्ञान आहे. भ्रम हे पण ज्ञान आहे आणि अनुभव, प्रत्यक्ष अनुभव हे पण ज्ञान आहे. दोन ज्ञान आली ना. कुठलं? प्रमा आणि अप्रमा. प्रमा कोणाला म्हणतात? प्रमाणजन्य ज्ञानम प्रमा, प्रमाण अजन्य ज्ञानम अप्रमा. काय म्हणायचं? तर बघा, एकंदर ज्ञानात अनुभवाच्या सोयी करता प्रमा म्हटलं प्रमाणाने झालेलं ज्ञान, त्याला काय म्हटलंय? प्रामाणिक. प्रामाणिक ज्ञान. आणि अप्रमाण म्हटलं अप्रमाणाने झालेलं ज्ञान. प्रमाणाने न झालेलं ज्ञानाला काय म्हणायचं? अप्रमा म्हणायचं. अप्रामाणिक ज्ञान असे मुख्य दोन भेद करतात. अधोरेखा करा. आता ज्ञानाचे भेद किती झाले? कुठले कुठले? प्रमा आणि अप्रमा. प्रमाणजन्यती, प्रमाणाने इंद्रियाने होणारं ज्ञान त्याला प्रमा म्हणतात. आणि काय? इंद्रियाने न होणारं ज्ञान याला काय म्हणतात? अप्रमा किंवा भ्रम असं म्हणतात. पण भ्रम असला तरी ते ज्ञानच आहे. असे मुख्य दोन भेद करतात. बरोबर आहे. आता मागे जी 6 प्रमाणं सांगितली आहेत, आठवतात का कोणाला? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अनुपलब्धी, अर्थापत्ती, ऐतिह्य अशी 6 प्रमाणं सांगितलेली आहेत. बरोबर आहे ना? कुठलं? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी, ही 6 प्रमाणं झाली. ही 6 प्रमाणं लिहून घ्यायचं तर लिहून घ्या तिथे आठवण्यासाठी. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अशी 6 प्रमाणे आहेत. आता झालं प्रमाज्ञान कोणाला म्हणतात? त्यापैकी कोणत्याही प्रमाणाचे साह्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते ते प्रमाज्ञान. अधोरेखा. प्रमाज्ञान म्हणजे काय? यथार्थ ज्ञान. ते काय होत आहे? कोणत्याही प्रमाणाचे साह्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते ते कसलं ज्ञान आहे? प्रमाज्ञान आहे. कोणत्याही प्रमाणाचे साह्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते त्याला काय म्हणायचं? ते प्रमाज्ञान. आता 6 ज्ञान झाली आणि 6 प्रमाणं झाली. काय? 6 प्रमाणं? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान,
शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी ही 6 प्रमाणं झाली. आणि या 6 प्रमाणापासून 6 ज्ञान होतात: प्रत्यक्ष, अनुमती, उपमिती, शाब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी. प्रमा, त्यापैकी कोणत्याही प्रमाणाचं साह्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते त्याला प्रमाज्ञान म्हणतात. त्यातही वेद म्हणजे शब्द प्रणा, शब्दराशी ना, शब्द प्रमाणापासून म्हणजे वेदापासून जे प्रमाज्ञान उत्पन्न होते ते सर्व प्रमेमध्ये प्रमल आहे. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, प्रमाणजन्य ज्ञान. 6 पैकी कुठल्याही प्रमाणाने उत्पन्न होणार ज्ञान ते काय? प्रमा. या 6 प्रमा आहेत. या 6 प्रमामध्ये वेदाने उत्पन्न होणारं ज्ञान, वेदाने उत्पन्न होणारी प्रमा हे प्रबल प्रमाण वेद आहे. सर्व प्रमेमध्ये प्रबल आहे. आणि वेद प्रमाण सोडून प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, लौकिक शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी या प्रमाणाने होणारी, प्रमाणाने उत्पन्न होतात ती सर्व दुर्बल आहे. वेदज्ञानाने होणारं ज्ञान हे सगळ्यात प्रबल आहे. आणि बाकी प्रमाणाने ज्ञान होणारी ज्ञान ही काय? दुर्बल आहेत. असं का बाबा? कारण वेदाची वाक्य कोणी पुरुषाने बोललेली नाही. पुरुष असेल तर तो कदाचित नशेत असेल असं म्हणता येईल, कदाचित मूर्ख असेल असं म्हणता येईल, कदाचित तो ठकवण्यासाठी बोललो असं म्हणता येईल. आपण बोलतो की नाही? आपल्याशी स्वतःचा विचार करा ना. आपण किती खरं बोलतो, काही वेळेला खोटं कसं बोलतो, काही वेळेला समोरच्या माणसाला काही कळू नये असं कसं बोलतो, हे आपण बघा. आपली बोलणी असतात ना. तर ही आपली पौरुषीय ज्ञान असतं. आपल्याला कधी वाटतं की खरं सांगावं म्हणून. मुलगा सगळं कागदपत्र मागतोय है ना, तर माझ्याकडे बाबा नाही आहे कागदपत्र असं तुम्ही सांगता आहे ना. असली तरी दुसरीकडे कुठे असतील मला माहीत नाही त्याचं असं सांगता. खोटं बोलतायत सर, सगळं माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला द्यायचं नसतं. मग ह्याला म्हणतात विप्रलंबकत्व. काय? विप्रलंबकत्व. ठगणं, फसवणं हे ज्ञान असू शकतं की नाही? मोटारीत स्वतःच्या गाडीमध्ये ड्रायव्हर बाजूला बसलेला आणि हा खाली, हा जवळ बसलेला आहे पण खूप पिलेला आहे. मध्ये त्याला बाहेर जावं असं वाटलं म्हणून दरवाजा उघडला. ड्रायव्हरने दार लावून घेतलं. तो आपलं काम आवरून आला आणि इथे येऊन म्हणतोय ठोक ठोक ठोकून, ड्रायव्हर साहेब मला जरा जास्ती झाली आहे, मला तेवढ्या जागेवर पोचवून देता का? बरोबर आहे. गाडी कोणाची? त्याचीच. समजलं ना. त्याला भ्रम काय झाला आहे? ही मागून कोणाची तरी दुसऱ्याची गाडी आली आहे आणि आपली गाडी आहे याचं त्याला भानच नाही. त्याला वाटतंय का आपण एकटे रानात पडलेलो आहोत आणि आपणाला कोणीतरी पोचून द्यावं आहे ना. तर तोच सांगतो काय की ड्रायव्हर साहेब जरा उघडा ना, थोडंसं मला तिथपर्यंत पोचून देता का? मला जरा जास्त झालेली आहे. आता ड्रायव्हर काय म्हणणार? धाडकन दरवाजा उघडणार
या आतमध्ये तुमचीच गाडी आहे, सांगेल की नाही? ही गाडी कोणाची आहे? तुमचीच गाडी आहे. विसरला. याला काय म्हणतात? ते जे बोलणं होतं हे भ्रमाचं बोलणं होतं ना. ड्रायव्हर साहेब मला तेवढं तिथपर्यंत नेऊन पोचवता का? हे ज्ञान भ्रमाने आलेलं ज्ञान. अरे ती गाडी तुझीच आहे, तूच उतरलास या गाडीमधून. पण मध्ये भ्रमज्ञान झालं तर काय झालं? हे ज्ञान देखील काय, याला काय म्हणतात? अप्रमा. तर हे पौरुषीय ज्ञान आहे. नशा त्याने केलेली आहे, नशेमधून उत्पन्न झालेलं आहे. आणि वेडा झालेला असेल, बडबडत असेल तर हे ना, नशेने आलेलं, मदाने आलेलं ज्ञान असतं. वेडा असल्यामुळे, बुद्धी स्थिर नसल्यामुळे झालेलं. आणि काही नसताना देखील काय होतंय तुम्हाला वाटतंय ते ठकवण्यासाठी ज्ञान झालं. तुम्ही कोण असतात? विप्रलंभक असतात. तुम्हाला मद झालेला असतो किंवा बुद्धी खराब झालेली असते. यामुळे काय होतंय? भ्रमज्ञान होऊ शकतं. आणि हे ज्ञान कोणाचं आहे? पुरुषाला होत असतं, है ना. म्हणून त्याला पौरुषीय ज्ञान म्हणतात. ह्या पौरुषीय ज्ञानाला, पुरुषाने सांगितलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवू शकत नाही. तू जर आप्त नसेल तर, आप्त असेल तर विश्वास ठेवू शकतो. तू नशेत नसेल तर विश्वास ठेवू शकतो. तो वेडा झालेला नसेल तर विश्वास ठेवू शकतो. इतर वेळेला त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवू शकत नाही. बेवड्याच्या ज्ञानाला बायको तरी विश्वास ठेवते का? सांगा. तुम्हाला अनुभव असेल एस टीमध्ये, आहे ना. बायकोही विश्वास ठेवत नाही त्याच्यावर. काही सांगितलं ते काही नाही. आज स्वयंपाक चांगला केलास, मी तुला काय पुढच्या वेळेला पंढरपूरला नेऊन आणतो. ह्याच्यावर बायको विश्वास ठेवेल का? नाही. वेळेवर यायला तयार नाही. एवढंच सांगणं आहे. काय सांगणं आहे? मी कोंड्याचा मांडा करायला तयार आहे, फक्त येताना काय करा? शुद्धीमध्ये या. एवढंच बाईचं सांगणं असतं की नाही. पण तेही करायला तयार नाही असल्यावर कोण विश्वास ठेवणार? नाही. ठीक आहे, बोला तुम्ही. जास्त उत्तर देणार नाही, नाही तर असलेलं ताट भिरकवून फेकून देईल, आहे ना. ठीक आहे, एवढंच म्हणाल. आतमधून विश्वास असणार नाही. बरोबर आहे ना. विप्रलंभक, मद आणि काय मुद्दाम होऊन नशेमध्ये माणूस असू शकतो. म्हणून पौरुषीय ज्ञानावर विश्वास ठेवता येत नाही. वेद ज्ञान असं काही नसतं. पुरुषाने दिलेलं ते ज्ञान नाही आहे, ते अपौरुषीय ज्ञान आहे. म्हणून ते सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. वेदवाक्य अपौरुषीय आहेत. म्हणून भ्रम प्रमादी पुरुष बुद्धीचे दोष त्यात नाही. या भ्रम प्रमाद, नशा करणाऱ्या माणसाला भ्रम होता. आणि खरं बोलणारा पण न समजावणारा त्याला काय म्हणतात? प्रमाद म्हणतात. प्रमादामुळे. आणि विप्रलंभकत्व लिखा, तिथे लिहा. फसवणं काय? भ्रम, प्रमाद, विप्रलंभ, हे तीन काय दोष आहेत. पुरुष बुद्धीचे दोष त्यात नाहीत, अशी प्रमाज्ञानाची व्यवस्था आहे. झालं. आता अप्रमा ज्ञानाचे भेद सांगतो. प्रमाचे भेद सांगितले ना. वैदिक, पौरुषेय, अपौरुषेय. आता भ्रमाचं ज्ञान सांगतो. यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा असे दोन भेद आहेत. प्रमाचे दोन भेद सांगितले ना, पौरुषेय, अपौरुषेय. अप्रमाचे भेद सांगताय काय?
यथार्थ अप्रमा आणि यथार्थ अयथार्थ अप्रमा असे दोन भेद आहेत. ज्या ज्ञानाच्या उत्पत्तीत प्रमाणाचे साह्य असते सर्प है ना, सर्प हे ज्ञान कशाने डोळ्यानेच होत असतं की नाही, पण ते व्यवहारात बाधित होतं ना, म्हणून त्याला काय म्हटलंय अप्रमा म्हणायचं. ज्ञानाच्या उत्पत्तीस प्रमाणाचे म्हणजे इंद्रियाचं साह्य नसते, पण जे ज्ञान व्यवहारात बाधित म्हणजे खोटे ठरत नाही तिला काय म्हणायचं यथार्थ अप्रमा. लिहावर त्या आहे तिथे अधोरेखा. त्या ज्ञानास यथार्थ अप्रमा म्हणतात. जसे सुखदुःखाचे ज्ञान हे काय यथार्थ अप्रमा आहे. काय म्हणतात सुखदुःखाचे ज्ञान, सुख आणि दुःखाचे ज्ञान हे काय यथार्थ अप्रमा. अधोरेखा कराय. ज्या ज्ञानात प्रमाणाची साह्यता नसून ज्याचा विषय बाधित म्हणजे मिथ्या असतो त्यास अयथार्थ अप्रमा असे म्हणतात. जसे स्वप्न आणि रज्जू सर्प. बरोबर आहे. ज्ञानाचे किती भेद कुठले प्रमा आणि अप्रमा. लिहा वर करा. ज्ञान दोन बाजूला दोन खूण करा, बाण करून लिहा प्रमा अप्रमा. आता प्रमेयचे दोन ज्ञान आहे, दोन भाग करा. पौरुषेय अपौरुषेय. झालं. झालं. आता अप्रमाचे पुन्हा दोन भाग करा. यथार्थ अप्रमा अयथार्थ अप्रमा. काही जणींना तर फार कठीण होत असेल. चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी किती वर्षापूर्वी गेलं सुटून गेलं, मध्ये काहीच नाही ना, आहे की नाही. रांधा वाढा उष्टी काढा बाळणपण करा, ह्याच्यामध्ये सगळं आयुष्य गेलं. पण गुरुने काय केलं, पुन्हा तुम्हाला काय केलं, लिहायला वाचायला सुद्धा शिकवलं का नाही, आहे की नाही. शिकलेल्याच पुन्हा स्मरण करवलं की नाही. विसरलेले चला बाबा काय 7 दिवस संसार 1 दिवस परमार्थ. गुरुने एवढं तरी केलं की नाही. सगळं आता लिहायला पुन्हा यायला लागलं, जोडाक्षरं यायला लागली, जरा अक्षर चांगलं यायला लागलं की नाही सांगा, आहे की नाही. किती दिवसापूर्वी विसरून गेलं, त्याच्यामध्ये किती किती गोष्टी होऊन गेल्या. आपणाला लेकरं झाली, लेकराची लग्न झाली, लेकरांना लेकरं झाली, ती लेकरांची लेकरं पुन्हा लग्नाला आली. एवढ्या घटना घडून गेल्या. आता बघा, ज्याला प्रमाणाचं साह्य नसते पण व्यवहारात बाधित
म्हणजे खोटे ठरत नाही, त्यास काय म्हणतं यथार्थ अप्रमा. अधोरेखा केली. एक उदाहरण काय देईल, सुख दुःखाचे ज्ञान, प्रमाणाचं ज्ञान नव्हतं. पण ते प्रमाई नाही, काय ते प्रमाणाने होत नाही म्हणून प्रमा नाही. अप्रमा आहे, पण त्या अप्रमाला काय म्हणायचं, यथार्थ अप्रमा, कारण बाधित होत नाही. बरोबर आहे. कसलं, सुख दुःखाचे ज्ञान. अयथार्थ सुख दुःखाचे ज्ञान यथार्थ अप्रमाण. आणि ज्या ज्ञानास प्रमाणाची सहाय्यता नसून ज्याचा विषय बाधित होतो म्हणजे मिथ्या ठरतो, त्याला काय म्हणायचं, अयथार्थ प्रमाण. अयथार्थ प्रमाण नाही, अयथार्थ अप्रमाण. जसं स्वप्नामध्ये दिसणारे अप्रमा आहे ना, प्रमाणाचं साह्य नाही आहे ना, पण बाधित होतं म्हणून त्याला काय म्हणायचं, अयथार्थ अप्रमाण. आणि रज्जू सर्प, पण सुखदुःखाचं ज्ञान प्रमाणाने होत नाही म्हणून ते अप्रमा आहे, पण ते यथार्थ प्रमा आहे, कारण बाधित होत नाही. एवढं कळलं का? जरा एवढा भाग तरी घरी जाऊन पुन्हा बघा थोडासा. जर तुमची अंतःकरण वृत्ती शुद्ध असेल, त्याच्यामध्ये दोष नसेल, तर त्या वृत्तीने होणारं जे ज्ञान असेल ते ज्ञान देखील निर्दोषच असेल ना. काय कसं, जर तुमचा कोयता धारदार असेल है ना, तर तुम्ही एक फटक्यामध्ये काय करता, एवढं आकाराचं झाड देखील कापू शकता. पण त्याला धार चांगली नसेल तर अर्ध कापेल, मग बाकीचं अर्ध तुम्हाला काय करावं लागेल, हाताने धरून मोडावं लागेल, कारण अवजार कसं आहे, चांगलं नाही म्हणून. बरोबर आहे. अंतःकरण जर तुमचं शुद्ध असेल तर त्या अंतःकरण वृत्ती देखील कशी असेल, शुद्धच असेल. आणि अंतःकरण वृत्ती दोषाने भरलेली असेल तर त्याच्यापासून होणारं जे ज्ञान आहे तेही कसं असेल, दोषपूर्ण असेल. हे लक्षात आलं का? आता आपण काय करतोय, निर्दोष अंतःकरण वृत्तीचे ज्ञानास अंतःकरणाचे ज्ञान म्हणतात. क्या अधरेखा करा. अंतःकरणाचे ज्ञान कशाला म्हणतात, निर्दोष अंतःकरण. अंतःकरण वृत्तीमध्ये दोषच नाही, दोष नाही ओखदासी दूत म्हणे यमासी म्हणतात की नाही, औषधाला देखील दोष नाही. असं निर्दोष अंतःकरण वृत्तीचे ज्ञानास अधोरेखा करा अंतःकरणाचे ज्ञान म्हणतात. मन शुद्ध करावं तरच मोक्ष होतो ना, मिळणारच नाही. आता बघा, अंतःकरण वृत्तीचे दोष कुठले, अविद्या. अंतःकरणामध्ये विद्याच्या ऐवजी अविद्या असेल, तिथे दोषवाली बनली. ती साधी गोष्ट आहे. तुमच्या घरामध्ये
एक वेगळा जागा असेल, वेगळा कोपरा असेल, त्या ठिकाणी मखर ठेवलेलं असेल, त्याच्यामध्ये मखरामध्ये देवाची मूर्ती असेल, बरोबर आहे. आणि बाजूला गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, आणि त्याच्यावर फुलं ठेवलेली आहेत, बांधून ठेवलेली आहे. हे या घरामध्ये काय राहणार तुम्हाला सांगा मला? सुखच राहणार ना, काय राहणार? अंतःकरण शुद्धच राहणार ना, सुखच राहणार ना. आणि समजा हे काही न होता तुमच्या फ्रीजमध्ये मांस भरून ठेवलेले आणि बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत, आता काय होणार? काय होणार सांगा मला? बरोबर आहे ना. त्यांना काय प्राप्त होणार? अवदसा घेतली आहेत ना, कलह, भांडणं, या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज होत राहणार, बरोबर आहे. म्हणून घरात कोण बसवला पाहिजे? नारायण बसवला पाहिजे. आणि कोणाला बसवता कामा नये, कोणाला येऊ देता का, अवदसेला येऊ देता कामा नये. साध्या भाषेत आपण म्हणतो काय, घरात कोणाला बसवलं पाहिजे? नारायणाला बसवलं पाहिजे. नारायणाला बसवल्यानंतर नारायणाची पुस्तकं येणार, फुलं येणार, अगरबत्ती येणार, अगरू येणार, नैवेद्य येणार आहे, हे सगळं येणार तिथे ना. भक्ती येणार आहे, ज्ञानही येणार आहेत, या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ येणार ना. आणि तुम्ही नको त्या गोष्टी बसवल्यानंतर काय, राग येणार आहे, द्वेष येणार आहे, लोभ येणार, क्रोध येणार आहे, हिंसा येणार आहे, अपराध येणार आहेत, बरोबर आहे. काय तुम्ही बसवता गेलाच आहे. तुम्ही अंतःकरणामध्ये ज्ञान बसवलं, तुमचं कल्याण झालं. अंतःकरणामध्ये अविद्या राहिली, धुवून पुसून काढले नाही, चोळली नाही, कचरा काढून टाकला नाही, अविद्या दोष राहिले, तर तुम्हाला ज्ञानही कसं होणार आहे? विशुद्ध होणार नाही, अशुद्ध ज्ञान होणार. झालं. अविद्यादी दोषयुक्त अंतःकरण वृत्तीपासून उत्पन्न होणारे ज्ञानास अविद्या वृत्तीचे ज्ञान म्हणतात. अधोरेखा करा. काय करा? अविद्यादी दोषयुक्त अंतःकरण वृत्तीपासून उत्पन्न होणारे ज्ञानास काय? अविद्या वृत्तीचे ज्ञान म्हणतात. काय म्हणतात? अविद्यादी दोषयुक्त अंतःकरण वृत्तीपासून उत्पन्न होणारे ज्ञानास काय म्हणायचं? अविद्या वृत्तीचे ज्ञान असं म्हणतात. आता दोन ज्ञानात फरक केला ना. कुठलं? शुद्ध निर्दोष अंतःकरण वृत्तीचं झालेलं ज्ञानाला अंतःकरणाचे ज्ञान म्हणताय. आणि दुसरं अशुद्ध अविद्यादी दोषवाला अविद्या वृत्तीचे ज्ञान. काय काय दिलं? फरक काय केला? अंतःकरणाचे ज्ञान, अविद्या वृत्तीचे ज्ञान, असं दोन फरक केलं. काय? अंतःकरणाचे ज्ञान, दुसरं काय दिलं? अविद्या वृत्तीचे ज्ञान. अंतःकरण शुद्ध असेल, भक्ती ज्ञान युक्त असेल, तर तुमचं कसं अंतःकरणाचं ज्ञान देखील ते अंतःकरणाचं ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये अविद्यादी दोष असतील तेव्हाही त्या अंतःकरणामध्ये ज्ञान होतं, पण त्याला अविद्या वृत्तीचे ज्ञान असं म्हणतात. ज्ञानामध्ये किती भेद झाले? करा. अंतःकरण वृत्तीचे ज्ञान आणि अविद्या वृत्तीचे ज्ञान झाले, दोन भेद झाले. आता दोन ज्ञान झाली ना. बोला. अंतःकरणाचे ज्ञान आणि अविद्या वृत्तीचे ज्ञान. काय? अंतःकरण वृत्तीचे ज्ञान आणि अंतःकरणाचे ज्ञान, अविद्या वृत्तीचे ज्ञान, दोन भेद झाला ना. हे दोन शब्द तुम्ही वाचलं
तर पहिलं ज्ञान प्रमाण आहे, दुसरं ज्ञान अप्रमाण आहे. पहिलं ज्ञान प्रमाजन्य आहे, दुसरं ज्ञान अप्रमाजन्य आहे, असा अर्थ होतो त्याचा. बघा, अंतःकरणाची वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे दोन शब्द अधोरेखा करा. अंतःकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे शब्द काय करतात? अंतःकरण वृत्तीचं जे ज्ञान असेल हे प्रमाण असेल आणि अविद्या वृत्तीचं ज्ञान असेल तर अप्रमाण्य असेल. दाखवणार आहेत. बरोबर आहे. कुठवर आलो आपण? अंतःकरण वृत्ती ज्ञान, अविद्या वृत्ती ज्ञान. अंतःकरण शुद्ध असेल, शुद्ध अंतःकरणाने झालेलं ज्ञान हे अंतःकरणाचे ज्ञान आणि ते प्रमाण. अंतःकरणामध्ये अविद्या अज्ञान धरून बसलेला असेल, त्याला टाकण्याचा प्रयत्न नाही केला असेल, कचरा बाहेर टाकला नसेल, बरोबर आहे, अविद्याला धरून बसला असेल तर काय ते अविद्यावृत्तीचं ज्ञान काय म्हणायचं, आणि ते अप्रमाण होणार. हे दोन लिहिलं का? अंतःकरण वृत्ती आणि अविद्यावृत्ती हे शब्द ज्ञानाचे प्रामाण्य आणि अप्रामाण्य दाखवणार आहेत. अंतःकरण वृत्ती म्हणजे प्रमाण ज्ञान आणि अविद्यावृत्ती म्हटलं अप्रामाण्य ज्ञान. अधोरेखा करा. झालं. हे शिष्य तुझ्या शंकेचे समाधान समजण्यात हे ज्ञानाचे भेद सांगितले. काय काय भेद सांगितले? प्रमा, अप्रमा, लौकिक प्रमा, अलौकिक प्रमा, पौरुषीय प्रमा, अपौरुषीय प्रमा, नंतर यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा, नंतर अंतःकरणाचं ज्ञान आणि अविद्यावृत्तीचे ज्ञान. इथे लिहिलं का? अंतःकरणाचे ज्ञान, अविद्यावृत्तीचे ज्ञान हे दोन भेद. अशा तऱ्हेने 4 वेळेला सांगितलं. आता तुझ्या शंकेचे समाधान सांगतो. अधोरेखा करा. सुख दुःख हे कोणाचे धर्म आहेत? बरोबर आहे. पक्क लक्षात ठेवायचं. बाहेर सुख दुःख नाही. सुख दुःख कुठे आहे? मग बाहेरचा आपण बदलू शकतो का? मग काय करायचं करा. बरोबर आहे ना. आता स्वामीचा जो काय स्वभाव आहे हा आपण बदलू शकतो का? नाही बदलू शकत नाही. बदलू शकत नाही है ना. मग काय करायचं? तेव्हा स्वामीजीला काय आपण बदलू शकत नाही, जगाला आपण काय बदलू शकत नाही. ठीक आहे ना. आपण काय करायचं? आपणाला त्याप्रमाणे ढाळून घ्यायचं, बदलून घ्यायचं. मग आपणाला दुःख येत नाही. कुरकुर कधी राहते? अगतिकता असेल तेव्हा, की हे सगळं मला अनुकूल नाही पण मी काय करू शकत नाही है ना. मग दुःख होतं, अगतिकता येतं. पण तुम्ही म्हटलं की हे असंच असतं. काय असतं? संसार असाच असतो, असाच राहणार आहे. पण हे माझे धर्म नाहीत. मग कोणाचे धर्म आहेत? अंतःकरणाचे धर्म आहेत. सुख दुःख कोणाचे धर्म आहेत? मग मी कोण? मी आत्मा. इथेच आलो ना. तिथे त्याच ठिकाणावर कितीही तुम्ही फिरा, कसेही फिरा, त्या ठिकाणावरच यावं लागतं. मी कोण? स्वतःला जाणा फक्त. मी कोण? आत्मा. मी अंतःकरण मानलं का सुख दुःख तुमच्यावर चढलेच. मी शरीर मानलं का इंद्रियाचे धर्म, शरीराचे धर्म तुमच्यावर चढले. बरोबर आहे. आपणाला वाईट सवय लागलेली असते. काय वाईट सवय? लय आपण दयाळू असतो. काय? दुसऱ्याचं ओझं आपल्यावर व्हायची सवय झालेली. हा, दुसऱ्याचं ओझं आपल्यावर घेण्याची वाईट सवय झालेली आहे. बरोबर आहे. मग दुसऱ्याचं ओझं तुम्ही घेतलं
तर त्याचा त्रास तुम्हाला होणार ना. मग ते दुसऱ्याचं हे करून बाबा घे बाबा तुझं ओझं तू करायचंय. लेकरू बोलत नाही, आपल्या मुलाचं मूल हे बोलत नाही, हे ओझं कोणाचं? ज्याने त्याला पैदा केलं त्याचं ना. हा बसताय ना. असू देत, सगळ्या लोकांच्या समोर सांगू नका. असं आपलं घरातलं गोष्ट घरात ठेवायची असते का? हो हो, मोकळा असल्यामुळे सुद्धा काही वेळा अनर्थ होतात बरं का. काही नाही, ताई चांगल्या आहेत, तुम्ही असं बोललात तरीच रात्री तुम्हाला जेवण देतील, कारण स्वभाव चांगला आहे ताईचा, आहे ना. विशेषतः बाईला असं करू नये, सगळ्यांच्या समोर झालं का अपमान वाटतो तुला. हां, कुठवर आलो आपण? दुसऱ्याची ओझं आपल्यावर घेण्याची वाईट सवय ह्या जीवाला झालेली असते, है ना. आणि ह्या वाईट सवयीमुळेच त्याला काय असतं, दुःख होत असतं. सुखदुःखाची ओझी त्याला व्हावी लागतात. आजारी कोण पडत असतं? शरीर. पण बोलत असतो मी आजारी पडलोय, है ना. कान दुखत असतो, पण माझ्यामध्ये काय दुखत आहे, कानात दुखत आहे, असंच म्हणत असतो. मनामध्ये बाहेरच्या विषयामुळे चिंता आलेल्या असतात. चिंता कोण करतं? मन करतं. संकल्प विकल्प कोण करतं? मन करतं. निश्चय कोण करतं? बुद्धी करतात. बहिर कोण बनतं? इंद्रिय. मुख कोण बनतं? बहिर इंद्रिय, है ना. बधीर कोण बनतं? इंद्रिय. पण हे सगळं आपण आपल्यावर घेतो. कोणावर घेतो? आणि आपण त्याच्यामधून बुडून जातो. इतके बुडून जातो की आत्महत्येच्या टोकावर पण जातो आपण, आणि या शरीराला संपवतो. बरोबर आहे. चला, मग हे काय निर्णय झाला? सुख दुःख हे कोणाचे धर्म आहेत? आणि ते कसे आहेत? हे खरं, हे खरं आहे की नाही? अधोरेखा करा. सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म असून साक्ष्य भाषा हे खरं आहे. पण काहीतरी आहे ना, सुखदुःखाचे प्रकाशन साक्षी करतो ना. मग त्या साक्षीला सहाय्य लागतं की नाही लागतं? अंतःकरण वृत्ती. काय लागतं? बरोबर आहे. सुखदुःखाचं प्रकाशन कोण करतो? नाही, साक्षी. पण त्याचं सहाय्यक कोण? अधोरेखा करा. सुखदुःखाचे प्रकाशन साक्षी अंतःकरण वृत्तीद्वाराच करतो. आता पुढचं बघा, अधोरेखा करा. कोणत्याही साक्षी भाष्य पदार्थाचे सुख घ्या, दुःख घ्या, भय घ्या, लज्जा घ्या, क्रोध घ्या, हे सगळे साक्षी भाष्य आहे. साक्षी भाष्य पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करीत नाही. अधोरेखा करा. अंतःकरण तिथे लागावंच लागतं, आहे ना. त्याच्याशिवाय साक्षी करूच शकत नाही. कुठल्याही साक्षी भाष्य पदार्थाचे प्रकाशन साक्षीच करतो, पण अंतःकरणाची वृत्ती तिथे असावी लागते. आता साक्षी कसा आहे? पहिलं सांगा. साक्षीचे कुठंच तर साक्षी म्हणाला ना,
तो कूटस्थ आहे. कूटस्थ आहे म्हणजे त्याच्यावर परिणाम होत नाही. किती ठोका पिटा काही करा, काही परिणाम होत नाही, विकृत होत नाही. क्रिया होते का? मग प्रकाशन करतो आणि प्रकाशन करत नाही, हे कसं काय? समजलं का? एक वेळ त्याला काय म्हणायचं? कूटस्थ म्हणायचं, अविकारी म्हणायचं, अक्रिया म्हणायचं, आणि पुन्हा तो प्रकाशन करतो, प्रकाशन नाही करतो असं म्हणणं बरोबर आहे का? नाही बरोबर. हे बघा, वास्तविक साक्षी प्रकाशन करतो आणि करत नाही, अधोरेखा करे, हे म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. साक्षी निर्विकार आहे, तो काय कुठल्याही वस्तूला प्रकाशित करत नाही किंवा करतो असं म्हणणं हे बिलकुल चुकीचं आहे. कसं आहे? मग कसं म्हटलं जातं? अरे विषय समजावा म्हणून म्हटलं जातं. काय जातं? काय विषय समजावा जातं, समजुती काढण्यासाठी म्हटलं जातं ना. काय काय जातं? आता वडील वारले, हे वारले या शब्दाचं त्या मुलाला काय कळतं का? मग त्याला समजुती काय काय समजुतीसाठी काय सांगितलं जातं? देवबाप्पाच्या घरी गेले. कुठे गेले? मग तो शांत बसतो ना. पण वारलं हे त्याला काही कळत नाही, तो रडत बसतो, हे ना. देवबाप्पाच्या घरी येतील, थोड्या दिवसांनी येतील, बरं का, असं समजावलं जातं ना. अचानक वडील वारले तर हे समजुतीसाठी आहे ना, ते वास्तव आहे का? तशाच तऱ्हेने साक्षी भाष्य अंतःकरणामधली साक्षी भाष्य धर्माना प्रकाशित करतो किंवा नाही करतो, हे केवळ समजावण्यासाठी आहे. काय काय हे केवळ कशासाठी आहे? समजावणं. प्रारब्ध यासाठी. प्रारब्ध कोणाचं? आत्म्याचं का शरीराचं? कोणाचं प्रारब्ध? शरीर मिथ्या आहे, त्याचं प्रारब्ध कसं? आणि आत्मा, त्याचं प्रारब्ध असूच शकत नाही. मग प्रारब्ध कोणासाठी? समजावण्यासाठी. ते रडतंय ना, है ना. बाबा ते प्रारब्ध आहे, काय करतोय समजून घे, शांत हो. 10 दिवस ते रडतं, कोणी आलं का हूं करतं. 10व्या दिवसानंतर श्राद्धविद्या झाल्यानंतर पदर हे करून कुसून खुरपायला जातं की नाही? काय ते गेलेलं आहे, आपण एकटंच राहिलेलं, एकट्यालाच संघर्ष करावा लागेल. हे वस्तुस्थितीला सामोरं जाणं आहे. लक्षात येतंय का? काय वस्तुस्थितीला सामोरं गेलं की माणूस शांत होतो. आणि आपल्या धर्मात राहिलं की दुःखाला दुःखच दुःखच दुःख. अजूनपर्यंत आम्ही दोघं होतो, पण आता मला एकटंच सगळं सांभाळावं लागतं, हे ना. कोणाचं सांगा बरं उदाहरण? फडसर है की नाही? है ना. ज्या वेळेला दोघं होतं तर दोघं सांभाळत होतो. आता ते गेल्यानंतर वस्तुस्थितीला सामोरं जावं लागतं. डोळ्यातले अश्रू पुसावे लागतं, कमर कसावी लागतं. त्या लेकरांना काय करणं? मोठं करावं लागतं, त्यांची लग्न करावी लागते, त्यांची बाळणपणं करावी लागतात. आणि ते कसं? दुसऱ्याचं साह्य न होता एकट्याच्या जीवावर करावं लागतं. याला काय म्हणतात? वस्तुस्थितीला सामोरे जाणं. जी माणसं वस्तुस्थितीला सामोरी जातात ती आपल्या जीवनामध्ये पराक्रम करतात, सुखाला प्राप्त होतात. आणि जी वस्तुस्थितीला जाणत नाहीत, अवास्तव गोष्टीला धरून कवटाळून बसतात, त्यांच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच असू शकत नाही. समजतंय का? यालाच वेदांत म्हणतात. वस्तुस्थितीला सामोरं. काय काय म्हटलं ते? फळ आहे संचिताचे म्हटलंय ना. त्याचं काय? वाहिल्या दुःख, वाहिल्या उद्वेग, दुःखची केवळ भोगणे ते फळ आहे संचिता. तुकाराम महाराज
वस्तुस्थितीचा धड. वस्तुस्थिती आहे, समजून घ्या. उद्वेग केला तर तुमच्या जीवनामध्ये केवळ काय होईल? दुःखच होऊन जाईल. हे आपलं काय करा, हे प्रारब्धाचं फळ आहे, संचिताचं फळ आहे असं समजून ते भोगा ना. दोन तऱ्हेने भोगता येतं है ना. सुखाने भोगता येतं, दुःख रडत भोगता येतं. तर रडत भोगण्यापेक्षा इंद्रियांना दुःख देत आपण स्वतःच आपल्या इंद्रियांचं वाटोळं करण्यापेक्षा सरळ वस्तुस्थितीमध्ये येऊन आहे बाबा काय करायचं आहे, तर नाही तर नाही आहे, काय ठीक आहे, मला एकट्यालाच करावं लागणार, करतोय. याला काय म्हणताय? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणं ते फळ आहे संचितात. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनामध्ये असले तर जीवन सुखाचं होतं. कसं सुखाचं होतं समजलं का तुम्हाला? आपणाला धैर्य गळालेल्या इंद्रियांना बळ येतं, मनाला स्फुरण येतं, मनाला प्रेरणा मिळतात, बुद्धीला उत्तेजना मिळते. आपण संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज होऊन जातो आणि शेवटी काय करतोय? तितिक्षा करून, अभ्यास करून, संघर्ष करून त्याच्या पारही जात असतो. नंतर आपण विचार करतो हे सगळं कसं काय घडलं माझ्याकडून, हे ना. माझ्या जीवनाकडे सुद्धा बघा ना. नाही एवढं काही एवढं करावं लागेल असं जर कळलं तर आपण आलोच नसतो इथे, है ना. आलोच नसतो इथे. झालं, पुढे चला. म्हणून सुद्धा निर्विकार मिळालं. निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. विषय समजुती करता तसे म्हणण्याचा प्रगाद आहे एवढं अगोदर अधोरेखा करा. विषय समजण्यासाठी तसं म्हटलं जातं. काय? साक्षी भाष्य हे सगळे पदार्थ प्रकाशन करतो, प्रकाशन नाही करतो, हे म्हणण्याचं कारण आहे तो निर्विकार आहे, तो काहीही करत नाही. रज्जूमध्ये सर्प आहे बरं का, शुक्तीमध्ये रजत आहे. वेळ झालेला आहे ना बघा, होतंय का? मग ठीक आहे. शुक्तीमध्ये रजत दिसते हे ना, आणि रज्जूमध्ये सर्प दिसतो, बरोबर आहे. ह्याला सर्प, याला प्रकाशित कोण करतं? हां, साक्षी भाष्य ना. साक्षी कोण? हे सगळे पदार्थ काय? साक्षी भाष्य. प्रकाशित कोण करतंय? पण साक्षीला प्रकाशित करण्यासाठी कोणाचं तरी साह्य लागतं ना. हां, असं मागे पुढे बघत राहायचं असतं. अविद्यावृत्ती काय करत असते? काय करत असते? साह्य करत असते. समजलं का आता? रज्जू सर्प शुक्ती रजजाती साक्षीभाष्य पदार्थांचा प्रकाश करते वेळी काय होतं? अविद्यावृत्ती साक्षी साह्य असते. अधोरेखा करा. आता पुढे बोला. मग सुख दुःख कुठे असतं? याचं प्रकाशन कोण करतं? साक्षी. त्याला वेळ साह्य कोण असतं? अंतःकरण वृत्ती. झालं की नाही? समजावलं आहे की नाही? हे सगळं काय सुख दुःख कुठे असतं? त्याला प्रकाशित कोण करतं? मग साह्य कोण करतं? बरोबर आहे. आता रज्जू सर्प शुक्ती रजत कुठे असतं? अंतःकरणात. त्याला कोण प्रकाशित करतं? साक्षी. त्याला साह्य कोण? हां, बस
समजलं तर समजलं. चला पुढे. रज्जू सर्प शुक्ती रजताती साक्षीभाष्य पदार्थाचा प्रकाश करतेवेळी अविद्येची वृत्ती साक्षी साह्य असते आणि सुखदुःख प्रकाशन करतेवेळी अंतःकरण वृत्ती साक्षी साह्य असते. त्याप्रमाणे साक्षीभाष्य पदार्थ ज्ञान काली क्या त्याप्रमाणे साक्षीभाष्य पदार्थ ज्ञान काली अविद्येची आणि अंतःकरणाची अशा दोन्ही वृत्तीची अपेक्षा असते. कुठल्याही साक्षीभाष्य पदार्थाचं साक्षीकडून प्रकाशन होण्यासाठी एकतर अंतःकरण वृत्तीची जरुरी असते, नाहीतर अविद्या वृत्तीची जरुरी असते. अधोरेखा करा, मग पूर्ण मद झालं. अधोरेखा केलं पुस्तकामध्ये. साक्षीभाष्य पदार्थ ज्ञान काली अविद्येची आणि अंतःकरणाची अशा दोन्ही वृत्तीची अपेक्षा असते. हे महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा.